हाय हॅलो नमस्ते. मी सिद्धांत. आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी आपले खूप खूप स्वागत करतो. आज ऐकूया एक हृदयाला भिडणारी, हृदयस्पर्शी, खूप छान अशी कथा. कथेच्या लेखिका आहेत ज्योती रानडे आणि कथेचं नाव आहे मला जगायचं आहे. आपल्याला ही कथा खूप खूप आवडणार आहे. कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देऊ इच्छितो. आपण या चॅनलवर प्रथम आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सादरीकरण अथवा कथाभाग याच्याविषयी आपलं अमूल्य असं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा, ज्यामुळे आणखी दर्जेदार कथा आपल्याला या चॅनलवरून सादर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तुमच्या सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद. खरंच एक हृदयाला भिडणारी कथा आहे ही. मला जगायचं आहे. एका नर्सचं तिच्या हॉस्पिटलमधील तिच्या रुग्णांच्या बाबतीत जे त्यांच्या जगण्याच्या इच्छेशी झगडत असतात त्यांच्याविषयीचं जे मत बनलेलं आहे त्याबद्दल तिला नेहमी वाटतं की एवढ्या वेदना यातना सोसत ही लोक जगायची इच्छा काय बाळगत असतील. आणि त्याचवेळी ती एक प्रकारे ठरवून टाकते की इतका त्रास वेदना जर मला होणार असतील तर मी नक्कीच जगायची इच्छा आकांक्षा ठेवणार नाही. आणि ती तिच्या डॉक्टरांशी त्याबद्दल ती बोलून घेते. असंच काहीसं वर्णन या कथेमध्ये आलेलं आहे. मला जगायचं आहे. नर्स रुबी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये येऊन पोहोचली. गेली 30 वर्ष तिनं त्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात मनुष्य स्वभावाचे हजारो नमुने बघितले होते. खरंच पेशंट प्राणपणाला लावून झगडत असतो. त्याचा संघर्ष बघताना नेहमी कासावीस होत असतो. अनेकांशी रक्तापलीकडचं नातं जुळलं होतं तिचं. तिला जाणवत असे, जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभं असलेलं हे जीवन, हा जीव किती शुद्ध असतो. समाजात वावरताना घातलेले मुखवटे, अहंकार, द्वेष, ईर्ष्या सारं काही गळून पडतं. अशा जीवाचं दर्शन तिला नेहमी परमात्म्याजवळ नेत असे. तिच्या ऑफिसमधला कॉफी मेकर भुस भुस आवाज करत कराफेमध्ये कॉफी ओतत होता. कोलंबियन कॉफीचा तो हवाहवासा वास तिनं श्वासात भरून घेतला. खुंटीवरचा ॲप्रन घातला व जेमतेम 2 घोट पोटात गेले असतील नसतील तेवढ्यात तिचा पेजर खणखणला. रुबी, रिपोर्ट टू रूम नंबर 10 प्लीज. रिपोर्ट टू रूम नंबर 10. तो परिचित मेसेज बघून कॉफी तिथेच ठेवून ती रूम नंबर 10कडे धावायला लागते. गुड मॉर्निंग आजोबा, कसे आहात? तिच्या परिचित आवाजानं आजोबांच्या चेहऱ्यावरील हसू झळकलं. सुखानं घरी बसलो होतो मिस रुबी, पण तुला फार मिस केलं मी, म्हणून भेटायला आलोय. साधारण 80ला पोहोचलेले आजोबा कसेबसे हसले. 103 ताप, उलट्या व सतत लागणाऱ्या धापेमुळे ते दमून गेले होते. डॉक्टर साठे हसऱ्या चेहऱ्यानं आत आले, पण आजोबांचा चार्ट बघताच त्यांचं हास्य लुप्त झालं. त्यांनी पटकन काही टेस्ट करायला सांगितल्या. आजोबांचा आजार त्यांना ठाऊक होता. तातडीनं ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. ऑपरेशन झालं. आजोबा जगले, पण त्यांना वेदना सोसवत नव्हत्या. 80 वर्षांचे शरीर प्राप्त व्याधींशी झगडून गलित गात्र होऊन गेलं होतं. त्यापेक्षा गेले असते तर सुटले असते, हा विचार रुबीनं डॉक्टरांना बोलून दाखवला. आजोबांचे हाल बघवत नव्हते तिला. तिच्या पोटात तुटायचं. तिथून बाहेर पडताच ती डॉक्टर साठेंना म्हणाली, सर, कधी काळी मी जर अशा एखाद्या आजारानं ग्रासलेली असेल ना, तर मला अजिबात जगवू नका. अशा पेशंटला बघून आपण त्यांचे हालच करतो असं मला वाटतं. त्यांना वाचवणं म्हणजे एक प्रकारे त्यांना वेदना देणं आणि त्यांना सहन करायला लावणं असं वाटतं मला. ही चूक माझ्या बाबतीत मात्र नक्की करू नका. डॉक्टरांहून 20 वर्षांना मोठी असलेल्या रुबीकडं साठे पाहत राहिले. या चर्चेची त्यांना सवय झाली होती. टेक इट इझी रुबी, एवढी पेशंटमध्ये गुंतत जाऊ नकोस तू.
एवढं बोलून ते पुढच्या पेशंटकडे गेले. आजोबा त्यानंतर 6 वर्ष जगले. असेच विव्हळत, रडत खडत कसे बसे. अनेक औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे बेजार होऊन दुखणं परवडलं, पण हे साईड इफेक्ट्स नकोत म्हणत, पण जगण्याची इच्छा मात्र चिरतरुण होती त्यांची. रुबी सारं जवळून बघत होती. तिला आश्चर्य वाटायचं, हे पेशंट ट्रीटमेंट का नाकारत नाहीत. शरीर आपलं आपण नैसर्गिकरित्या जे ठरवेल ते नक्कीच जीवाला कमी वेदना देणारं असेल. तो मृत्यू सोपा असतो असं डॉक्टर साठे मेडिकल स्टुडंटनाही शिकवतात, पण या भयानक प्रोसिजर चालूच राहतात. याला जगणं आणि जगवणं म्हणायचं. रुबीनं आपला शेवट कसा असावा हे स्वतःच्या विलमध्ये लिहून ठेवलं होतं. मी आजारी पडले तर माझं कोणतंही ऑपरेशन करू नका. ज्या उपचारामुळं माझी पंचेंद्रिय निकामी होतील असे कोणतेही उपचार माझ्यावर करू नका. मला शेवटपर्यंत बोलायचं आहे, देवाचं रूप बघत बघत जगायचं आहे, मोगऱ्याचा वास घ्यायचा आहे. हे जमणार नसेल तर मला वाचवू नका. आता रुबी 75 वर्षांची झाली होती. एक दिवस चक्कर येऊन पडली म्हणून तिला त्याच इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणण्यात आलं. रुबी, काय पराक्रम करून आले हेस? डॉक्टर साठे वातावरण हलकं फुलकं करायला बघत होते. त्यांनी चष्मा नीट केला. तिचे रिपोर्ट्स बघून ते जरासे खाकरले. रुबी, ऑपरेशन करून तुझ्या आतड्याचा काही भाग काढून टाकायला हवा. तुझी इच्छा मला माहीत आहे. ऑपरेशन कोणत्याही परिस्थितीत करायचं नाही हे तू लेखी दिलेस. तर या परिस्थितीत तुला किती दिवस मिळतील सांगता येत नाही. फ्यू वीक्स मे बी. डॉक्टर तिच्या नजरेला नजर देणं टाळतच होते. आता रुबीची खरी परीक्षा होती. ऑपरेशन करून घ्यायचं की नाही. रिकव्हरी सोपी नव्हती. ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता केवळ 15 ते 20% होती. रुबीनं डॉक्टरांकडे पाहिलं. अशा गोष्टी डॉक्टर जेव्हा बेडवर पडलेल्या पेशंटला सांगायचे ना, तेव्हा ती डॉक्टरांच्या बाजूला उभी असायची. पेशंट गडबडून गेलेला असे. एखादा दिवस विचार करून तो खरा जे करायचं ते सांगत असे. पेशंट बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास त्याची मुलं बाळं काहीही करून वाचवा म्हणत. आज ती त्या बेडवर होती. शेजारी उभी नव्हती. तिच्या डोळ्यात आशा एकवटून आल्या होत्या. समोर तिला तिची मुलं दिसत होती. वर्षाचं नातवंड चालायचा प्रयत्न करत होतं. नवरा, तो तर आपल्याशिवाय काहीही करू शकत नाही. साधी कॉफीसुद्धा बनवता येत नाही त्याला. अंगणातली जाई जुई शेवंती एकटी पडेल आणि तिचा तो आवडता कुत्रा टायगर, त्याला कोण समजावणार. ती डॉक्टरांकडे बघत म्हणाली, सर, करा ऑपरेशन. 15-20% जरी असेल ना सक्सेस रेट तरी चालेल, पण वाचवा मला जगायचं आहे. जी लागेल ती ट्रीटमेंट द्या मला. ते विल फाडून टाका माझं. मला जगायचं आहे सर. आय वॉन्ट टू लिव्ह. आय रिअली वॉन्ट टू लिव्ह. आय रिअली वॉन्ट टू लिव्ह. डॉक्टर साठे रूममधून बाहेर आले. डोळ्यातलं पाणी पुसत त्यांनी पुन्हा एकदा जीवाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते ते अनुभवलं. एक अवयव निकामी होतो, वेदना सहन होत नाहीत. यापेक्षा गेलं तर बरं. वरवर म्हणतात, पण अजून काय करता येईल विचारणारे सिरियस पेशंट्स. कितीही त्रास झाला ना तरी त्यांची जगायची इच्छा कधीही मरत नाही. मला जगायचं आहे या तत्वावर उभे असलेले जग, त्यातले माणूस, प्राणी, किडा, मुंगी सारे जगण्यासाठी धडपडत असतात. ही केवळ एक जैविक प्रेरणा नसते, जीवांच्या गाभ्यातून उसळणारी शक्ती असते. अस्तित्वाच्या गूढतेतून आलेली, आत्म्याच्या अमरत्वातून निर्मिलेली, गाभ्यातून जळणाऱ्या दीपानं प्रखर केलेली. म्हणून तर मी असं म्हणू शकेल की जग केवळ याच एका आशेवर चालू आहे. आजवर काही पेशंटना नैसर्गिकरित्या मरू द्यावं म्हणणारी रुबी जेव्हा स्वतः पेशंट झाली
तेव्हा विलमध्ये लिहिलेलं सारं काही गळून पडलं. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आतून एकच आवाज येत होता, मला जगायचंय, आय वॉन्ट टू लिव्ह. सर, आज मला कळलंय, टर्मिनल इलनेस असला तरी पेशंट ट्रीटमेंट का नाकारत नाहीत. कारण एव्हरीवन वॉन्ट्स टू लिव्ह. डॉक्टर साठ्यांनी ऑपरेशनचे पेपर लगेच पुढे पाठवले. आत येऊन त्यांनी रुबीची सही घेतली. रुबी, विल ट्राय अवर बेस्ट. ऑपरेशनचा सक्सेस रेट परत परत शोधू लागले. समाप्त. कथा मला जगायचं आहे. लेखिका ज्योती रानडे. ही एक सत्य घटनेवर आधारित असलेली कथा आहे आणि असा अनुभव जवळजवळ आयुष्याच्या अंताशी येताना प्रत्येकजण आपण घेत असतो, घेणार असू. त्यामुळं हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्या आवडीनुसार आणि इतरांना जास्तीत जास्त आनंद देत, किमान कोणत्याही प्रकारचं दुःख न देता जर जगता आलं तर आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. आणि कोणत्याही इच्छेचं, अपेक्षेचं, आशेचं कधीही आपण मनामध्ये हसू नाही केलं पाहिजे. त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या ज्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या राहिलेल्या असतात त्या पूर्ण होण्यासाठी त्यांची जी जगण्याची इच्छा असते ती नक्कीच अमूल्य असते. कदाचित तशीच इच्छा अंताशी असताना आपल्यालासुद्धा वाटू शकेल. थँक्यू व्हेरी मच. आजच्या पुरतं इथेच थांबूया. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय.